तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी आणि अद्भुत व थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण पाहताय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटोई आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 याची देही याची डोळा क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा। तर आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, तर सर्वांना या गणराज्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने वने, स्वर उडती पक्षी नवी, आनंद आज उरी नांदे। तर आज अतिशय सुंदर दिवस आपण पाहताय। भारतातील 3 राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसापैकी एक हा दिवस। एक पारितोषिक आहे ते म्हणजे श्री हरिश्चंद्र माद्रे यांच्याकडनं नागेशने जी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आणि विनंती करतो मी रंगनाथ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यावं नागेशला। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार सुमित भोईरच्या बॅट मधून अतिशय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी करत असताना जोगिंदर माळी पहिलं षटक हाताळत असताना गेले कित्येक वर्ष या संघासाठी जोगिंदरने आपलं योगदान दिलेले कष्टपरू खेळाडू म्हणून संघामध्ये ज्याची भूमिका आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे आणि ते मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी संघनायक प्रवीण पाटीलने त्याच्या खांद्यावरती सोपवली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, असं डावकर फलंदाज सुमित पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस हलकीशी एज या ठिकाणी लागते आणि पंचांचं बोट आकाशाकडे। अतिशय सुरेख या ठिकाणी रिप्लाय देत असताना जोगिंदर माळी पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर तंबूचा रस्ता दाखवला सुमित भोईरला, तर मोठा धक्का मैदानावरती लागत असताना दिवा संघाला। तर पहिला चेंडू जर या ठिकाणी पाहिला चौकार गेला आणि त्यानंतर मात्र हा दुसरा चेंडू संत गतीने फेकला, फ्लाईट दिली या ठिकाणी निश्चितच आमंत्रित केलं मोठा फटका खेळण्यासाठी आणि ते मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही। चेंडूची बॅटची कडा लागून यष्टी रक्षकाने हा झेल सुरेख या ठिकाणी पकडला। यष्टी रक्षक आपण पाहतोय आपण मिन्नाथ माळी, सातत्याने मिन्नाथ या संघासाठी यष्टी रक्षण करत असतो आणि आज देखील या सामन्यामध्ये यष्टी रक्षकाच्या भूमिकेत मिन्नाथ माळी तुम्ही पाहू शकाल। तर क्लोज किपिंग करतोय, अशा प्रकारचं झेल क्लोज किपिंग करत असताना घेणं फार अवघड असतं। मात्र पहिल्या प्रयत्नात हा झेल सुटला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात हा झेल टिपला आणि ते मात्र सुमितच्या खेळीचा अंत केला। नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, 3ऱ्या क्रमांकावरती विकास चौथे, स्ट्राईकला जोगिंदर ओव्हर द विकेट। हा चेंडू फुलटॉस ऑन साईडला लॉफ करता चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय त्या ठिकाणी अविनाश येतोय। एक धाव या ठिकाणी विकासच्या माध्यमातून स्वतःचं खातं उघडते संघाची धावसंख्या धावफलकावरती 5। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नेहमीप्रमाणे या स्पर्धेला एकूण 9 स्टँड, तर प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी, आज भरपूर प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळते। तर हीच ओळख आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक। यावेळेस चेंडू हवेतून खेळतायत, मिड ऑफला बीट करून चेंडू डीप मध्ये जातोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अविनाश वेगाने येतोय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो। या दरम्यानच्या काळात 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत, गुड रनिंग बिटवीन द विकेट। त्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा। पहिले षटक प्रगतीपथावर जोगिंदर माळीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वतःवर दबाव येऊ दिला नाही आणि दुसऱ्या चेंडूवरती सुमितला बाद केलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय नंतरच्या 2 चेंडूत 3 धावा येत आहेत। पुन्हा एकदा जोगिंदर ओव्हर द विकेट। हा चेंडू ऑन साईडला अतिशय सुरेख फटका होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, जितक्या वेगाने चेंडू गेला तितक्याच वेगाने हा चेंडू आत या ठिकाणी पायाला लागून येतोय सचिन पाटीलच्या। तर सुरेख क्षेत्ररक्षण, जर चेंडू या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षकाला बीट करून गेला असता तर थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेला असता। तर निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी सचिनने वाचवल्यात, गुड फिल्डिंग। धावसंख्या धावफलकावरती 8। जोगिंदर पुन्हा एकदा यावेळेस पूल केला, शॉर्ट ऑफ प्लेन, शॉर्ट ऑफ पूल सक्सेसफुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। लंडन देखा, पेरिस देखा और देखा जापान, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान, सारे जग में
अतिशय सुरेख गाणी या ठिकाणी आमचे चंद्रकांतजी फुटाणे सकाळच्या सत्रामध्ये हीच ओळख आहे. हंस ऑडिओ चंद्रकांत फुटाणे यांची. तर पहिले षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 14. एक गड तर या ठिकाणी भरत आलिमकर उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान घेऊया. या ठिकाणी द्वारकानाथ बेडेकर आगासंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल भरत आलिमकर यांचा. आणि त्याचबरोबर आमचे दिवागावचे विद्यमान तर धावसंख्या धावफलकावरती 14. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी सुरू होतोय. एक गडी बाद झाला. मात्र इथे यावेळेस सचिनचा हा चेंडू अपील या ठिकाणी हलकसा अपील केलं गेलंय आणि इथे मात्र डॉट चेंडूने सचिन या षटकाची सुरुवात करतोय. स्ट्राईकला फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला तर संदीप स्ट्राईकला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला विकास जो तिसऱ्या क्रमांकावरती आला. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर विकासला मैदानात लवकर यावं लागलं तिसऱ्या क्रमांकावरती. तर हा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत. इथे मात्र थोडस मिसफिल्ड होतंय. अतिशय तर सचिन पाटील साठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांचे बंधुराज राजेंद्र पाटील यांच्याकडून पारितोषिक दिले जाईल. वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार. ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया. I love my India. आज आमचे हेदुटणे गावचे आदरणीय निवृत्ती भंडारी यांचा वाढदिवस. सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस. तर वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या संपूर्ण जय दुर्गा माता क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर आमच्या दादांच्या वतीने कल्याण ग्रामीणचे माजी आमदार रमेशदादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय राजूदादा पाटील आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि विजयदादा पाटील यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई भवानी चरणी प्रार्थना करूया त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, निरोगी आयुष्य लाभू दे हीच प्रार्थना या आजच्या दिवशी. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 धावा. तो गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. हा चेंडू यावेळेस त्या ठिकाणी पाहू शकाल आपण स्क्रीनवर दादांना पाहू शकाल. त्यांचे सर्व निकटवर्तीय या ठिकाणी पाहू शकाल आपण. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सर्वांचे लाडके यावेळेस पिच खेळताय. चेंडू डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय. तर चौकार येतोय. धावसंख्या आता मात्र चौकारने पुढे सरकत असताना आपण पाहतायत यावेळेस 22 धावा. तर मी विनोद व्यासपीठावर तुम्ही पाहतात आमच्या VIP डाईजवर सर्व आमचे दादांचे निकटवर्ती आहेत, सर्व मित्र परिवार आहे. या सर्वांचा इथे मात्र सन्मान केला जाणार आहे. रोटरी क्लब डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे सर्व सभासद आहेत आणि या सर्व सभासदांचा सन्मान इथे मात्र दादांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सर्वप्रथम या रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय रोटरियन नंदकुमार मालवणकर यांचा सन्मान केला जाणार आहे. नंदू मालवणकर साहेब यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. जे अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान करतील या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय माजी आमदार रमेशजी पाटील. तर रंगनाथ चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. कारण दादा सुद्धा स्वतः रोटरियन आहेत, त्यामुळे जय दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नवनिर्वाचित रंगनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत नंदू मालवणकर साहेबांना. त्याचबरोबर रोटरियन गौडा साहेब सुद्धा आहेत. गौडा साहेबांचा सन्मान
गोपीनाथजी खरबे साहेबांचा सन्मान केला जातोय. हे सर्व सभासद आहेत रोटरी क्लब डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे. आणि गोपीनाथजी खरबे साहेबांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण बोलूया रोटेरियन प्रकाशजी शहासाहेब. प्रकाशजी शहासाहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यापुढे आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे या व्यासपीठावर. जय दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत रोटेरियन प्रकाश शहा यांचा. अपडेट करायला हरकत नाही, स्कोर अपडेट करू शकतो विनोद. धावसंख्या धावफलकावरती 28. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. विकी माळीच्या माध्यमातून षटक फेकलं जात आहे पॉवर प्ले नंतर. आपण पाहतो 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा विकीने चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. अजून 2 चेंडू. प्रकाशजी शहा यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर सन्माननीय अशी रोटेरियन प्रदीपजी रुंगठा यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत व्यासपीठावर प्रदीपजी रुंगठा यांना. शाल पुष्पगुच्छ आणि निश्चितच या स्पर्धेची आठवण म्हणून एक तुम्हाला स्मृतिचिन्ह दिलं जात आहे, मोमेंट दिलं जात आहे, त्याचा त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर होळिया रोटरियन पोपटलाल भंडारी साहेब. पोपटलाल भंडारी साहेब यायचं आपण पुढे. पोपटलालजी भंडारी यांचा सन्मान करतील रंगनाथ चौधरी साहेब. एक विशेष मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्याचबरोबर प्रेमाची उबदार शाल देऊन सन्मानित केले जात आहे. हे आमच्या प्रमुख व्यासपीठावर आमचे नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत जय दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांनी सन्मानित करत आहोत. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. त्यानंतर होळिया मी विनंती करतो रोटरियन मंगेशजी जडे साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. मंगेशजी जडे साहेब आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आणि पुन्हा एकदा रंगनाथजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोटरियन मंगेशजी जडे यांचा आपण सन्मान करायचा आहे. मी पाहता ते सर्व आमचे सभासद आहेत, दादांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, मित्र आहेत दादांचे. रोटरी क्लब डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे सर्व सभासद तुम्ही पाहतायत, त्यांचा सर्वांचा यथोचित सन्मान केला जातोय या प्रमुख व्यासपीठावर. त्याचबरोबर रोटरियन प्रवीण देशमुख साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. प्रवीणजी देशमुख साहेब हाईट पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे, त्याचबरोबर खूप चांगला ड्रेस कोड सुद्धा तुम्ही पाहतात प्रवीणजी देशमुख साहेबांचा. आणि रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत रोटेरियन प्रवीण देशमुख साहेबांना. त्यानंतर होळिया रोटेरियन अवधेश उपाध्याय साहेब आपण पुढे यायचंय. अवधेशजी उपाध्याय आणि अवधेशजी उपाध्याय साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. तुम्ही पाहता सर्व आपले रोटरी क्लब डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे सभासद आहेत, दादा सुद्धा त्या मंडळाचे सभासद आहेत रोटरी क्लबचे. आणि दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या धावसंख्या 36 धावफलकावरती रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत अवधेश उपाध्याय साहेबांना. त्याचबरोबर रोटेरियन वाघमारे साहेब आपण सुद्धा विनंती करतो आपण यायचंय पुढे. रोटेरियन वाघमारे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे. रोटेरियन वाघमारे साहेब यांचा सन्मान करतील रंगनाथजी चौधरी.
सर्व आमच्या मान्यवरांचा, सर्व आमच्या पाहुण्यांचा, रोटरी क्लबचे सर्व डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे सभासद आहेत, वाघमारे यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. रोटेरियन आगवणे साहेब ॲडव्होकेट आहेत, पेशाने वकील आहेत, यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. आणि तुम्ही पाहतात एक अप्रतिम फोटोचं सेशन चालू आहे. फोटो टिपले जात आहेत, क्षण टिपले जात आहेत कॅमेऱ्यामध्ये, पण ती फोटोजच्या माध्यमातून. तर रोटेरियन ॲडव्होकेट आगवणे साहेब यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. स्कोर अपडेट करायचा विनोद, स्कोर अपडेट करा. अपडेट करायचं आपण. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 38. एक गडी बाद 38 ही धावसंख्या. थँक्यू विनोद. पुन्हा एकदा वळूया व्यासपीठावर रोटेरियन महेंद्र भोईर साहेब, आपण यायचंय पुढे. महेंद्रजी भोईर. त्याचबरोबर आपण तर वालजीभाई पटेल यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. वालजीभाई पटेल, रोटेरियन वालजीभाई पटेल यांचा सन्मान करतायत रंगनाथ चौधरी. तर महेंद्रजी भोईर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे, रोटेरियन महेंद्रजी भोईर. त्यानंतर भरत आलिमकर साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल. रोटेरियन महेंद्रजी भोईर यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमच्यासोबत आहेत भरत आलिमकर साहेब, रोटेरियन भरत आलिमकर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे दादांच्या उपस्थितीमध्ये रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. ही पद्धत व्यासपीठावर रोटेरियन भरत आलिमकर साहेबांचा सन्मान केला जातोय रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आम्ही वळणार आहोत रोटेरियन लक्ष्मी नारायण साहेब. रोटेरियन लक्ष्मी नारायण साहेब यांचा सुद्धा सैतोजी सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आमच्या या प्रमुख व्यासपीठावर या सर्व आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय, पाहुण्यांचा सन्मान केला जातोय, जे रोटरी क्लब डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे सर्व सभासद आहेत. तर लक्ष्मी नारायण साहेबांचा सन्मान केला जातोय रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या 46 धावफलकावरती. आणि यावेळेस मात्र हा चौकार येतोय. त्याचबरोबर व्यासपीठावर रोटेरियन राजेश पटेल साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. रोटेरियन राजेश पटेल साहेब यांचा सन्मान करतील रंगनाथजी चौधरी. हे सर्व तुम्ही पाहतात आमचे सर्व मान्यवर पाहुणे, मात्र यांनी मात्र खूप अमूल्य अशी भेट दिली या स्पर्धेसाठी. तर धावांचा अर्धशतक पूर्ण 50 धावा या ठिकाणी दिवा संघाच्या या ठिकाणी होत असताना. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा सत्कार इथे मात्र केला जाणार आहे, ते म्हणजेच रोटेरियन आहे ते सुद्धा आमच्यासोबत नंदकुमार सावंत साहेब, ज्यांच्या माध्यमातून सगळी आम्हाला माहिती मिळाली होती या सर्व सभासदांची, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे. नंदकुमार सावंत साहेब आणि रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नंदकुमार सावंत साहेबांचा सन्मान केला जातोय, कारण त्यांच्या माध्यमातून सगळी आमच्या या सभासदांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती. तर थँक्यू व्हेरी मच. आमच्या सर्व सभासदांचं रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाच्या सर्व सभासदांचा मी पुन्हा हृदयाच्या अंतकरणात आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही खूप अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. आणि निश्चितच तुम्ही पाहतात दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि सर्व आमच्या मान्यवरांचं सभासदांचं आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतो आणि वळतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू प्रसाद सर. तर 4 षटकं या ठिकाणी संपन्न झाल्या आहेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती दिवा संघाची 52. तर धावांची गती या ठिकाणी पाहायला मिळते. प्रति षटकामागे 13.00. अतिशय चांगली धावगती, हेल्दी रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकात 14 धावा आल्या, त्यानंतर 9 दुसऱ्या षटकात, त्यानंतर विक्कीच्या षटकात 13 धावा आणि या षटकात 16 धावा. सचिनने 2 षटकं हाताळली, एकूण 25 धावा त्याने खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमिकल रेट आपण जर पाहिला तर या ठिकाणी 12.50. तर एकही सफलता त्याला मात्र प्राप्त करता आली नाहीये. तर शेवटचं षटक स्लॉग और डेथ ओव्हर घेऊन येते गोलंदाज राकेश पाटील. मानपाडा इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज स्ट्रायकर इनला. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद होतोय, जास्त सफल झाले आणि ते मात्र स्टे उद्ध्वस्त होते. आणि आणखीन एक धक्का मैदानावरती. एक चांगली भागीदारी संदीप आणि विकासमध्ये आपण पाहिली दुसऱ्या गड्यासाठी, आणि या भागीदारीला आता मात्र राकेशने ब्रेक केले आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विनोददादा पाटील आहेत थँक्यू अध्यक्ष. थँक्यू थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 52. तर राकेशने या ठिकाणी जी भागीदारी मोठी होत होती या मैदानावरती, तब्बल जर पाहिलं तर 48 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी नोंदवण्यात आली या मैदानावरती. आणि ही भागीदारी या ठिकाणी ब्रेक केली आहे. तर नवीन फलंदाज मैदानावरती संघनायक आदेश भगत, ग्रामीण क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर या संघाचे संघनायक. हा चेंडू पूल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, अतिशय सुरक्षित रक्षण, वेगाने पुढे आले, चेंडू आत ढकललं, फाईल झेलपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि ते मात्र समय सूचकता दाखवत असताना स्वप्नील त्या ठिकाणी. तर गुड फिल्डिंग, 2 धावा वेगाने पूर्ण करतायत या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. तर राकेश या षटकात पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या खेळाच्या पहिल्या सत्रातील. राकेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, आदेश भगत यांच्यासाठी. हा चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर जात असताना हा चेंडू बघूया पंचांचा इशारा काय येतोय. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, बाहेर की आत, आणि ते मात्र पंच दाखवत आहेत की हा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन गेलाय आणि या 4 धावा. चौकार येतोय यावेळेस आदेश भगत यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरते 58. आणि त्याचबरोबर तितकंच चांगलं प्लेसमेंट, गॅप मधून हा चेंडू गेला. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता आणि चेंडूने या ठिकाणी सीमा रेषा गाठली आणि 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तो गोलंदाज राकेश ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅटवर आला, चेंडू येतो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी सरकतायत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आता मात्र 1 ने पुढे सरकत असताना 59 धावा. तर समोरच्या स्टँडमध्ये भोपर संघाचे समर्थक, उजव्या बाजूला दिवा संघाचे समर्थक, प्रत्येक संघाचे पाठीराखे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत मैदानावरती. राकेश पुन्हा एकदा. हा चेंडू ऑन साइडला हवेतून खेळताय, चेंडू जातो वाईडिश लॉंगांच्या दिशेने. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो त्या ठिकाणी, चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय सागर. तर धावसंख्या 1 ने पुढे सरते 60 धावा पाहायला मिळत आहेत. तर या षटकात एकूण आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू राकेशने फेकलेले, तर 1 चेंडू शिल्लक आहे. तर एका चेंडूवरती बघूया किती धावा येत आहेत. तर मात्र 60 धावा ही धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेले आहेत. तर स्ट्राईकला यावेळेस आदेश भगत. राकेश टू आदेश. चेंडू फ्रंट फुटवर आले, ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडू बॉटम हँडचा वापर केला, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तोपर्यंत या 2 धावा इथे सहजतेने पूर्ण करतायत. तर एकूण धावसंख्या संघाने नोंदवलेली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रात नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना निर्धारित 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती 62. तर 63 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी
बोपर संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. तर पहिले सत्र संपलेले आहे. तर आज प्रेक्षकांची भरपूर गर्दी. 63 धावा हव्यात. आस्किंग रेट. तर व्यासपीठावर आपण वळूया. काही आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य विनोद दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम दिवागावचे नगरसेवक अमर पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत आम्ही अमर पाटील यांना. दिवागावचे नगरसेवक आहेत अमर ब्रह्मा पाटील यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत निळजेगावचे चंद्रमोहन पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे पुढे. चंद्रमोहन पाटील साहेब आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे. विनोद दादांच्या आम्ही सन्मानित करत आहोत निळजेगावचे चंद्रमोहन पाटील यांचा. निश्चितच खूप मोठी जबाबदारी पाडत असताना या सर्व मान्यवरांचा, या सर्व वरिष्ठ व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद लाभलाय विनोद दादांना. मी पाहतायत त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर बैजूनाथ देसले साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या पुढे. बैजूनाथ देसले साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. विनोद दादांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत बैजूनाथ देसले साहेबांचा. बैजूनाथ देसले साहेबांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर होणार आहोत आपण व्यासपीठावर गावदेवी चषकाचे एक जबरदस्त आयोजक, एक अप्रतिम क्रिकेटर आणि त्याचबरोबर नहार हॉस्पिटलचे डिरेक्टर दिनेशजी पाटील. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही पाहतात जे नवीन सुरू झालेलं आहे आणि त्या हॉस्पिटलचे डिरेक्टर आहेत यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते. खूप मोठी जबाबदारी आहे दिनेश यांच्या खांद्यावर, दिनेश पाटील साहेबांच्या खांद्यावर. तर आता आपण निश्चितच होणार आहोत. अजून काही मान्यवरांचा सन्मान बाकी आहे. तर आगासांचे द्वारकानाथ बेडेकर साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे पुढे. जय दुर्गामाता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते द्वारकानाथ बेडेकर साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. माताडी संघाचे संगणक आणि खाडी संघाचे संगणक सज्ज राहायचं आहे आपण टॉस साठी. तर काटेगावचे अनंत चौधरी साहेब आपण सुद्धा या पुढे. काटेगावचे अनंत चौधरी साहेब आपण या. आपला सुद्धा सविधीशीत सन्मान केला जाणार आहे रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. आज खूप मोठी जबाबदारी आहे रंगनाथजी चौधरी यांच्या खांद्यावर, कारण जय दुर्गामाता क्रिकेट मंडळाची स्थापना झाली आणि स्थापनेचे निश्चित रंगनाथ चौधरी साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत अनंत चौधरी यांना काटेगावचे. त्याचबरोबर विजय शिंदे साहेब आपण सुद्धा विनंती करतो आपण यायचे पुढे. विजय शिंदे साहेब, विजय शिंदे साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. आपण यायचंय. आणि पुन्हा एकदा मी रंगनाथजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर आपण विजय शिंदे साहेबांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. सुरेंद्र कुमार सिंग साहेब यायचं आपण. रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते सुरेंद्र कुमार सिंग साहेबांचा सुद्धा सन्मान केला जातोय. तर तिसऱ्या पंचांकडे मात्र डिसिजन रेफर केलाय. दोन्ही पंच मात्र रिकन्सिलेशन केलंय. हाईट फॅक्टर, येस हाईट फॅक्टर, चेंडू एक्झॅक्टली कुठे कनेक्ट केलाय हा चेक करायचा आहे तिसऱ्या पंचांनी. हा इशारा येतोय मुख्य पंचांकडनं. त्यानंतर मिस्टर जितेंद्र साहेब, मिस्टर जितेंद्र सुद्धा सन्मान केला जाणार आहे. आपण यायचं व्यासपीठावर.
दिवा अंडर 19 तर्फे गौरवला विकेटसाठी 1000 रुपये तर अनिकेतला कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू कैलास. तर सर्व आमच्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान झालेला आहे. निश्चित ही परंपरा आम्ही कायम राखत आहोत या व्यासपीठावर. दिवा माताडी संघाचे संघनायक आणि खार्डी संघाचे संघनायक, चला यायचं आहे आपण. विनंती करतो व्यासपीठावर ज्यांना मी आमंत्रित केलं आहे, आमंत्रित पाहुणेच फक्त तुम्ही व्यासपीठावर थांबायचं आहे, बाकी प्लीज कोणी तिथे थांबू नका, कारण भरपूर पाहुणे आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, भरपूर पाहुणे मात्र इथे येत आहेत. तर जे आमंत्रित पाहुणे त्यांनीच फक्त मात्र व्यासपीठावर थांबायचं आहे, ही एक नम्र विनंती करत आहोत. तर नाणेफेकीचा कौल सुद्धा पार पडला जाईल. आदेश सज्ज आहेत, जे कॅप्टन आहेत माताडी संघाचे, आपण सुद्धा यायचंय पुढे. आणि सूरज फौजदार जे गावदेवी खार्डी संघाचे संघनायक आहेत. आणि मी दिवागावचे नगरसेवक अमर ब्रह्मा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमर ब्रह्मा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. जे दोन संघ एकमेकांसमोर आहेत, गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि म्हाताडेश्वर क्रिकेट संघ माताडीचे संघनायक आहेत ते आदेश आणि सूरज फौजदार यांच्यामध्ये ही फाईट जबरदस्त सामना रंगणार या दोन संघांमध्ये. आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय तो सूरज फौजदार याचा कॅप्टन फॉर द गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आणि पाहूया पंचांचा इशारा इथे मात्र येतो तो नो. आणि थोडासा आम्ही पॉज घेतो कारण सर्व पाहुण्यांचा सन्मान झालेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळूया विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने हा चेंडू नो घोषित केलेला आहे आणि ते मात्र खातं उघडलं गेलं आहे. अवांतरच्या स्वरूपात भोपर संघाचा झेल पकडला होता, मात्र त्यानंतर तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं आणि तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय, तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला गेला, टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी भोपरगावचे कृष्णा मडवी यांचं शुभागमन होते. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. हलकासा अपील कॉट बिहाइंडच्या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांकडे या ठिकाणी अपील केलं जाते. तर दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो पंचांवर, मात्र पंचांनी हे अपील फेट डाऊन लावले. तयार. काटाई गावातील अर्जुन बुवा चौधरी यांचं आगमन झालंय, त्यांचा मी करतोय. विनोद एक गोपरचे आमचे समालोचक विनोद एक 2 मिनिटं घेतो. तुम्ही डाव्या बाजूला आज बघू शकता आमची रेनॉल्ड क्विट कार त्या ठिकाणी आलेले ग्रामीणसाठी गाडी आहे जी जय दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईमार्फत ठेवण्यात आली. तसंच ओंडा ॲक्टिवा बॅटिंग आणि बॉलिंगसाठी बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी प्रतीक सोमय्या यांच्यामार्फत एक पारितोषिक आलेलं आहे. पहिले षटक सुरू आहे आकाश वारेकर, एक अतिशय प्रतिभावंत गोलंदाज. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता मात्र एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. तर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आता मात्र जोगिंदर माळी सलामीला येत आहेत. या क्रमांकावरती याआधी आम्ही राहुलला पाहिलंय, सागरला पाहिलं, मात्र इथे एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी रणनीती भोपर संघाची पाहायला मिळते. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू शाबून खेळतायत फाईन लेगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सुमित भोईर त्या ठिकाणी दाखवत असताना गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आकाश वारेकर याच्या नावावरती अगणित विक्रम, अगणित पुरस्कार. व्यावसायिक संघातून खेळत असताना विक्टी स्पोर्ट्ससाठी देखील अतिशय चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. फार कमी वयामध्ये, फार कमी वेळेमध्ये ज्याने टेनिस क्रिकेट आपल्या नावाचा ठसा उमटवणारा हा खेळाडू आकाश वारेकर या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना 3 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्या आहेत. हा चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी वेगाने, दुसरा टप्प्यात चेंडू उचललाय आणि तोपर्यंत या 2 धावा ते पूर्ण करतायत. तर 2 धाव्यांनी संघ धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आस्किंग रेट 12.60 प्रति षटकामागे, म्हणजे जवळजवळ 13 धावांची धावगती या भोपर संघाला राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
आकाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मानपडा इनकडनं. हा चेंडू या क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. तर एक यशस्वी षटक म्हणावं लागेल. फक्त 5 धावा, वाजवी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतो. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर देखील त्यानंतर मात्र 6 चेंडू फेकले गेले आणि या 6 चेंडूमध्ये आपण पाहतो फक्त 5 धावा फेकल्या आहेत. तर अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण आपण पाहिलं तर पॉवर प्ले म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षण बंधनकारक असतं. तर हॅट्रिक साठी या ठिकाणी हॅट्रिक साठी या ठिकाणी पाहतो आपण 3 सलग षटकार. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी देखील बाळूशेठ भोईर गेसरगावचे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार. त्याचबरोबर दिवा अंडर 19 तर्फे गौरवला विकेटसाठी 1,000 रुपये, अनिकेतला कॅशसाठी 500 आणि बोपर गावातील बैजूनाथ देसले साहेब यांच्याकडनं निश्चित प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि षटकाराला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार. स्ट्राईकला आता मात्र जोगेंद्र माळे येत आहेत. गोलंदाज या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतात गौरव वारेकर. P2 ते षटक काढत आहेत. कॉमेंट्री बॉक्स इनकडनं स्ट्राईकला जोगिंदर सामना करण्यास सज्ज. ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेर. पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत महेश आणि आपण या ठिकाणी लक्ष्मण चौधरी यांना पाहू शकाल. तर व्यासपीठावर विनंती करता होतो मी रंगनाथजी चौधरी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते जांभिली गाव अंबरनाथचे शिवाजी पाटील आमच्यासोबत उपस्थित आहेत. यांचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. शिवाजी पाटील साहेबांचा सन्मान करतील रंगनाथजी चौधरी, जांभिली गाव अंबरनाथचे आहेत. शिवाजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. जय दोघा क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष 4 धावा. त्याचबरोबर व्यासपीठावर जांभिली गावचे अंबरनाथचे आतिश पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आतिश पाटील यांचा सन्मान करतील रंगनाथजी चौधरी. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत काटेगावचे अर्जुनबुवा चौधरी साहेब. अर्जुनबुवा चौधरी साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यापुढे आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. जयदुर्गा क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, नवनिर्वाचित अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष रंगनाथजी चौधरी आणि यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत अर्जुनबुवा चौधरी साहेबांना. धावसंख्या 12 धावफलकावरती. त्याचबरोबर बोपरगावचे कृष्णाबुवा मडवी, आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा पुढे या. कृष्णाबुवा मडवी यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे. जय दुर्गामाता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत कृष्णाबुवा मडवी यांना. या सर्वांचा सन्मान तुम्ही पाहतात व्यासपीठावर केला जातोय. दादांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, सर्व तुम्ही पाहतात अत्यंत निकटवर्ती आहेत. या सर्वांचा सन्मान यथोचित केला जातोय व्यासपीठावर. नवनिर्वाचित अध्यक्ष सन्मान्य रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर कोळेगावचे सुरेश म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत आहेत. कोळेगावचे सुरेश म्हात्रे साहेब आपण सुद्धा पुढे या. तर सुरेश म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर रंगनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते.
तर सर्व पाहुण्यांचा सन्मान झालेला आहे. त्याचबरोबर आपण अपडेट करूया. धावसंख्या झाली धावफलकावर, मला सांगतायत राजदीप. एकूण धावसंख्या 15 धाव धावफलकावर आणि पहिलाच धक्का लागलाय तो बोपर संघाला. एकूण 2 षटकांचा खेळ तुम्ही पाहताय संपलेला आहे आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो जय मल्हार क्रिकेट संघ बोपर. सर्व आमच्या पाहुण्यांचा सन्मान झालेला आहे. पण त्याचबरोबर आम्ही व्यासपीठावर वळत आहोत. मी दादांना विनंती करतो की दादा आपण पुढे यायचं आहे आणि दादांच्या शुभ हस्ते हेडोसन गावचे माजी सरपंच सन्माननीय निवृत्ती भंडारी यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त दादा त्यांना लाख लाख शुभेच्छा देणार आहेत. निवृत्ती भंडारी साहेब आपण सुद्धा यापुढे. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेई, सर्व आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या वतीने, सर्व संघांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने सन्माननीय निवृत्ती भंडारी साहेबांना अनुचित वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. निवृत्ती भंडारी साहेब आपण यायचंय. दादांच्या शुभ हस्ते त्यांना एक अप्रतिम असा बुके देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्यांचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. माजी आमदार रमेश रतन पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते रमेश रतन पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना एक आकर्षक मोमेंट इथे मात्र बुके देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वतीने निवृत्ती भंडारी साहेबांना. तर थोडासा मी वळत आहोत आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण सामना सुरू आहे. 3रा षटक आणि जेव्हा चेंडू घेऊन गोलंदाज चेंडू फेकेल या आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. तर रोशन भगत फॉर द विकेट. हा चेंडू यावेळेस सागर पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. तर आणखीन एक धक्का भोपर संघ लागत असणार. मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 15, गरज आहे 48 धावांची. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आता मात्र 17 चेंडू. सागर पाटील बाद होत आहेत. आल्या आल्याच माघारी परतले. या ठिकाणी शून्यावर बाद झाले. हा चेंडू मिडल स्टंपवर होता. जवळजवळ यॉर्कर पद्धतीचा चेंडू अक्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यामुळेच या ठिकाणी जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त. रोशन भगत दुसरा धक्का देत आहेत मैदानावरती भोपर संघ. राहुल पाटील यावेळेस नवीन फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा राहुल पाटील आल्याच माघारी परतत असताना धावसंख्या धावफलकावरती 15, गडी बाद झाल्यात एकूण 3. ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम कांपे थर थर सुनकर उनका नाम रे. हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो सीना तान गए. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोशन भगत. तर 2 हॅट्रिक संपन्न झालेले आहेत. जलफेश भोईरने कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक संपादित केली आणि त्यानंतर मात्र कालचा दिवस हितेश देसाई संघाच्या हितेशने गाजवला. त्याने देखील हॅट्रिक संपादित केली. 2 षटकं मेडन फेकली. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. हा चेंडू जाऊ दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर होता थोडासा या ठिकाणी आणि ते मात्र चेंडू जाऊ दिलाय. तर डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. सागरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर राहुलला देखील बाद केलं लगेच. तर 3 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र मैदानावरती जोगिंदर आणि सागर. गोलंदाज रोशन भगत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं गेलंय. गुड फिल्डिंग. 1 धाव दरम्यान पूर्ण करतायत
थोडंसं मानसिक दडपण भोपर संघावरती पाहायला मिळते, कारण 3 प्रमुख फलंदाज बाद झाले, संघनायक बाद झाले, त्यानंतर सागर शून्यावर बाद झाला, राहुल देखील या ठिकाणी शून्यावर बाद झाला. सागर आणि राहुलकडे फार मोठी जबाबदारी होती, कारण प्रवीण पाटील बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांना मात्र मैदानावरती जबाबदारीने खेळ करायला हवा होता, मात्र तसं काही या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. सर्वशन पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट पॉइंटला, आणि इथे मात्र फलंदाज बाद जोगिंदर माळी हे देखील बाद होत आहे. 4था धक्का भोपर संघाला मैदानावरती लागत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण. मेरे देश की धरती थँक्यू. मेरे देश की धरती सोना थँक्यू. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने एक नम्र विनंती करत आहोत की व्यासपीठावर जे मात्र आमचे पाहुणे जे आम्ही आमंत्रित केले आहेत, निमंत्रित केले आहेत, त्यांनीच फक्त येऊन बसावं, बाकी कोणी तिथे थांबू नका. एक नम्र विनंती आमच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला करत आहोत. वाईट वाटून घेऊ नका, कारण भरपूर पाहुणे आजच्या पूर्ण दिवसामध्ये येणार आहेत, त्यामुळे जेवढे फक्त आमंत्रित पाहुणे असतील तेवढेच फक्त व्यासपीठावर थांबावं. रोशन पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख पद्धतीचा शफल झाले, आणि आता मात्र इथे हा चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी रोशनने दाखवलेली आहे. आकाशने पहिल्या षटकात 5 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकात गौरवने 10 धावा खर्च केल्या, मात्र या षटकात रोशन भगतने अचूकता, भेदकता, विविधता आणि आक्रमकता सारं काही दाखवलं या षटकामध्ये, आणि या षटकात फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 गडी याने बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी, अतिशय चांगलं षटक या ठिकाणी रोशनने हाताळलेल्या 3 षटका ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती 16. स्पर्धा आपण पाहताय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आयोजित देशातील नंबर 1 ची स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 वर्ष 17. तर एकूण 84 संघ या स्पर्धेमध्ये सामील आहेत. तर पाहिलं तर 48 ग्रामीण संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. या 48 ग्रामीण संघासाठी प्रथम पारितोषिक आहे 3,75,000 रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य अशी ट्रॉफी, आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. तर योगेश यांना विनंती करतो, योगेश पाटील यांना घारेलो गावचे माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा गावचे विभागाध्यक्ष सन्माननीय तुषार पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. विभागाध्यक्ष आहेत दिवा गावचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. घारोली गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर नंदू चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दिवा गावचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग तेजस पोरजे यांचा सन्मान करायचा आहे. तेजस पोरजे यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. नंदू चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत तेजस पोरजे यांना. आणि पुन्हा एकदा नंदू चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर यायचे पुढे. काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही सन्मान करतो व्यासपीठावर दिवा गावचे रिक्षा युनियनचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी भगत साहेब. काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत विनोदजी भगत साहेबांना. खूपच एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आहे, भारदस्त असं व्यक्तिमत्व आहे विनोदजी भगत साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनोद भगत साहेबांचा आपण करायचा आहे. मी काशीनाथ पाटील नाही तर नंदू चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे व्यासपीठावर. दिवा गावचे रिक्षा विनोदजी भगत, एक दांडग जबरदस्त भारदस्त असं व्यक्तिमत्व आहे विनोदजी भगत साहेब यांचा सन्मान केला जातोय. तेवढी आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. धावसंख्या 17.
हा चेंडू लॉफ केलाय अवस्था लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून वेगाने चेंडू येत आहे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवत असताना शिवराज पाटील गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकते. 19 धावा गरज आहे 63 धावांची. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पाहतोय आपण बोपर संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी मैदानावरती केल्याने त्यामुळेच संघ प्रचंड मानसिक दडपणाखाली पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू पाहू शकाल आपण आमचे विनोद दादा पाटील या ठिकाणी ऑडिओच्या या ठिकाणी पाहू शकाल डीजे ऑपरेटिंग रूम मध्ये गाण्यांचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी हेडफोन लावून. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल या ठिकाणी टिपलाय. तर आणखीन एक धक्का मैदानावरती बोपर संघाला. तर विनोदजी रतन पाटील त्या ठिकाणी आमच्या डीजे सेंटर म्युझिक ऐकत असताना चांगले गाण्यांचं सिलेक्शन आजच्या दिवसापुरतं ते त्या ठिकाणी करत आहेत जे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत. कारण सकाळपासून जे अंश ऑडिओच्या माध्यमातून आपण जे डीजे ऐकतोय तिथे स्वतः बारे वैयक्तिक दृष्टीने लक्ष देत आहेत. धावसंख्या सरकते ती आता 19 फॉर द लॉस ऑफ 5. 63 धावा करायचे आहेत. 19 धावा आलेले आहेत. आपण बघतोय अजूनही धावांची गरज आहे ती जवळजवळ 44 धावा. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय यावेळेस शॉर्ट कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतायत. हा सामना पूर्णपणे एका बाजूने झुकताना आपण पाहतोय. 20 धावा धावफलक ते पाहायला मिळत आहेत. गरज असेल अजूनही 43 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहतोय 6. तर 6 चेंडूमध्ये 43 धावा हे फार मोठं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या 7 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. एकूण गडी बाद झालेत मैदानावरती 6. मिन्नात राकेश हे 2 फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर सुरुवातीला निश्चितच धावा आल्या नाही आणि त्यामुळे आस्किंग रेट शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय 43 धावांची या ठिकाणी गरज आहे. तर दिवा संघाने या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. त्यांच्या फलंदाजांनी अतिशय सुरेख योगदान दिलं. त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ या मैदानावरती केला आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये त्यांना यश आलं. आणि त्यांच्या फलंदाजांनी जी कामगिरी केली त्याच गोष्टीचा फायदा घेत त्यांच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी करत असताना बोपर संघाला 4 षटकांमध्ये 20 धावसंख्येवर रोखलंय आणि एकूण 6 गडी त्यांच्या मैदानावरती बाद केलेले आहेत. तर 7 चेंडूमध्ये 43 धावा या ठिकाणी मुकेशचा वापर केला आहे. शेवटच्या षटकामध्ये फलंदाज स्ट्रायकरला आपण पाहतोय राकेशला. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा येतो पंचांचा. पंचांच्या भूमिकेत महेश पाटील त्याचबरोबर दत्ता चौधरी. तर महेश पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक काळ ज्याने गाजवला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेसाठी. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती. काटे एक्सप्रेस या नावाने निश्चित त्यांची ओळख होती. मात्र आज पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. तर 6 षटकार आहे. अतिशय जबरदस्त प्रहार केला मिन्नानाथने. तर नो चेंडू आहे. तर 3ऱ्या पंचाने या ठिकाणी रेफर करण्यात आले. बघूया 3ऱ्या पंचांकडे या ठिकाणी निश्चितच हा निर्णय सोपवलाय. 3ऱ्या पंचांसाठी निश्चितच फार मोठी जबाबदारी असणार आहे. स्क्रीनवर या ठिकाणी पाहिलं जाईल रिप्लाय मध्ये एक्झॅक्टली चेंडू वेस्ट हाईट आहे का, कमरेच्या वर आहे का, छातीजवळ आहे का आणि त्यानंतर मात्र हा निर्णय या ठिकाणी दिला जाईल. तर तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी आमची टेक्निकल टीम या ठिकाणी पाहिलं तर DCW डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड आणि त्याचबरोबर www.tenniscricket.in या 2 वेबसाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जातं यूट्यूबच्या माध्यमातून.
अनेक व्ह्यूज सातत्याने पाहायला मिळतात. 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज कालच्या दिवसामध्ये 1,29,000 व्ह्यूज कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये होते या ठिकाणी प्रसाद सर सांगतायत. आणि काल 1,68,000 व्ह्यूज कालच्या दिवसामध्ये व्ह्यूज वाढत चाललेले आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी मैदानात प्रचंड संख्येने पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड या ठिकाणी पाहायला मिळतोय भरलेल्या प्रेक्षकांची उपस्थिती या ठिकाणी पाहू शकाल. अजिंक्य रहाणे स्टँड असं सुनील गावस्कर विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँड. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 29 धावा. आमच्यासोबत नरेश पाटील या ठिकाणी जॉईन झाले तर गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. फक्त औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करायची आहे या सामन्यामध्ये. हा चेंडू ऑन साईडला हवेतून खेळतायत. गॅप मधून हा चेंडू स्क्रीनच्या अगदी समोर जातोय. तर पंच या ठिकाणी बघूया. षटकार अतिशय सुरेख फटका जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 35. तर 35 धावा झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर 28 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहे 3. तर मुकेश उर्ध विकेट पुन्हा एकदा. हा चेंडू हवेत आहे. व्यवस्थित बॅटवर आला नाही. क्षेत्ररक्षक खूप दुरून येत आहेत. मिड विकेट आणि लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र थोडंसं मिसफीड होत आहे. फक्त 1 धाव. तर औपचारिकता ठिकाणी पूर्ण करायचे. हा सामना आता मात्र यासाठी सुरू राहिल्या मैदानावरती कोणता संघ किती वेने हा सामना जिंकेल आणि कोणता संघ किती धावसंख्येने हा सामना इथे गमावेल. 36 धावा झालेल्या आहेत. तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मुकेश मानपडा एंडकडनं. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. व्यवस्थित टायमिंग करू शकले नाही. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑफस्टिकवर हा चेंडू फेकला. अतिशय सुरेख लाईन आणि लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख कमबॅक करत असताना मुकेश. तर शेवटचा चेंडू या सत्रातील या सामन्यातील गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा. धावसंख्या 36 धावफलकावरती पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस पूल केलाय. क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत आणि ते मात्र फक्त 1 धाव पूर्ण करतायत. हा सामना या ठिकाणी दिवा संघाने जिंकलेला आहे. या स्पर्धेतलं आपलं विजयाचं खातं त्यांनी उघडलेलं आहे. तर दिवा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भोपर संघाला हार्ड लक म्हणूया. या ठिकाणी निश्चितच आज भोपर संघाची त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी हा सामना त्यांना गमावा लागलाय. आणि जर पाहिलं दिवा संघाने अतिशय चांगली कामगिरी तिन्ही क्षेत्रामध्ये केली. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलं आणि इथे मात्र हा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये या दिवा संघाने धडक मारलेली आहे. वेल प्लेड दिवा. हार्ड लक भोपर. तर बघूया या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच कोण असेल. राजदीप चौधरी या ठिकाणी सांगतील. ओके, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जाहीर करूया. आजच्या दिवसातली 3री लढत पहिल्या फेरीत या ठिकाणी संपलेली आहे. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त फलंदाजी दाखवली 3ऱ्या क्रमांकावरती तो आला. त्याने 10 चेंडूत 26 धावांची एक विस्फोटक खेळी